भावानो, गाडी भरायला आलेलो दोडामार्गसाठी. रात्रीची ऑर्डर निघाली होती वेळानं. लावली मग पॉइंटला. मग पाण्याचं रिकामं जार घेऊन जायचं होतं. असं एक 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 लावून घेतलो आणि मागं पोत्यात ठेवून बांधलो. आणि ओपन फाळकं मटेरियल होतं. सकाळी 4ला बाहेर पडलो. 8 वाजेपर्यंत पोच करायचं होतं. जरा स्पीड वाढवून आलो तौंदी मार्गे उत्तूर आजरा रोडला. आंबोली मार्गे जायचं होतं. आलो आंबोली जवळ. उजेड पडला. रस्त्याला कोण नाही. सुसाड आलो मग. आणि संघ पण कोण नव्हतं. एकटाच आज. बघता बघता आलो आंबोलीत. आता म्हटलो चेकपोस्टला कोण तर असणार. कोणच नव्हतं खरं. डंपरच्या मागं मागं आलो. 100 वाचलं म्हणायचं तेवढंच एंट्रीचं. घाटात आलो मग. रस्ता पूर्ण गुळगुळीत केलाय. विशेष नाही. घाट उतरून आलो खाली. इथं पण कोण नाही हो चेकपोस्टला. चला मग आता इथनं पण मारला डावा बांधा रोडला. पुढं आलो. हे जायला इथं पण रोडची कामं चालू आहेत. जाईल तिथं बोंबाबोंबच. असू दे काय विषय नाही. झाला की काय गोळीगतच जायचं. आलो मग सासोलीत. लावली खाली करायला. बरोबर 8ला आलो दारात. खाली केली पेमेंट घेतलो आणि बाहेर पडलो. बांध्यात आलो. लावली बाजूला नाश्ता करायला. आलो उसळ पाव नाश्ता करून बाहेर पडलो मस्तपैकी. जाताना काय आपण सावंतवाडी मार्गे जाणार होतो. तळ्याच्या कडेकडनं आलो मस्तपैकी नजारा घेत. पुढे आलो रस्त्याच्या कडेला का नाही हे साळू त्याचं काहीतरी घेऊन बसले होते. आजाराला जाणार होते. टाकलेत मग हेनीच. तेवढंच 500 मिळालो येता येता. त्यांना आजारात सोडून आलो मग कापशी मादळ मार्गे. आलो नदी किनाऱ्याकडून जाऊन आणि परत भरायची होती उत्तूरला. गांधीनगरला आलो. भरायला लावली कंपनी पशी. सागर आलत. आता हेनी गाडी घेऊन जाणार.